गोलंदाजी करत असताना नक्कीच संघ पाहायला मिळतोय आपल्याला. AK स्पोर्ट्स वरवडे संघ, दोन्ही संघाने एक एक सामना या स्पर्धेत आतापर्यंत खेळलाय. पहिला सामना विजय नोंदवला AK स्पोर्ट्स वरवडे संघानं, तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळतोय या मैदानावरती उतरत असताना जय गणेश देवली संघ. म्हणजे एकंदरीत ही थोडीशी लढत नक्कीच पाहायला मिळते आणि या लढतीदरम्यान काय होईल, कशा प्रकारे सामना घटेल, जाणूया या पहिल्या डावादरम्यान. पुन्हा एकदा सलामीची जोडी नक्कीच मैदानात उतरली. या मैदानावरती एका बाजूनं एक ताकदवर फलंदाज, याच्याकडे ताकद आहे, आक्रमकता, ज्या खेळाडूच्या नसानसात भिनले असा हा खेळाडू, उंच शरीरयष्टी लाभलेला नक्कीच दर्शन बांदेकर पाहायला मिळतोय सलामीचा फलंदाजाच्या रूपात या ठिकाणी मैदानात. आणि त्याची साथ देण्यासाठी त्याचा साथीदार म्हणून डाव्या हाताचा फलंदाज निखिल पराडकर हा देखील नक्कीच पाहायला मिळतोय मैदानावरती. मालवण तालुका बनाम कुडाळ तालुका अशी ही लढत पाहायला मिळते या मैदानावरती. AK स्पोर्ट्स वरवडे बनाम जय गणेश देवली अशी ही लढत या मैदानावरती. दर्शन बांदेकर सलामीचा फलंदाज, स्ट्राईक एंडवरती सज्ज, नॉन स्ट्राईक एंडवरती निखिल पराडकर, गोलंदाजी बारकवरती सोहेल शेख, एक वेगवान गोलंदाज हा देखील सज्ज पाहायला मिळतोय. सोहेल शेखचा विचार केला, वेगा चेंडू फेकण्यासाठी माहीर आहे हा गोलंदाज आणि साथ साथ या गोलंदाजाकडे कला आहे. एकाच टप्प्यावर चेंडू फेकत असताना दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला प्राप्त असलेला हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या गोलंदाजाची ख्याती कीर्ती असा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय. गोलंदाज आहेत सोहेल शेख गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सोहेल शेखचा फलंदाज दर्शन बांदेकरसाठी नक्कीच सुरेख पाहायला मिळाला. या पहिल्या चेंडूवरती चेंडू वळवण्यापेक्षा चेंडू वेगात फेकण्यावरती भर दिलाय तो गोलंदाज सोहेल शेखने. राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडू अतिशय सुरेख पाहायला मिळालाय. मात्र निर्धाव चेंडू गणल्यानंतर या चेंडूवरती फटका निघतोय, फटका फसतोय. फलंदाज दर्शन बांदेकर याचा मोठा अडथळा दूर केला जातोय यावेळेस मैदानावरती. क्षेत्ररक्षक सोनू कानडे आणि गोलंदाज सोहेल शेख या दोन खेळाडूंच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाचा हुकमी खेळाडू हुकमी एक्का याला मात्र दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर पाठवलं जातंय सोहेलच्या माध्यमातून. एक चांगला चेंडूची फेक हाताळणी केल्यानंतर फलंदाज दर्शन बांदेकर माघारी परतलाय, बॅक टू द पवेलियन आणि धावसंख्या स्थिरावली मात्र केवळ 0 या धावसंख्येवरती. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर सिल्वर डकचा शिकार देखील पाहायला मिळतो या मैदानावरती. अतिशय सुरेख झेल सोनू कानडेच्या माध्यमातून टिपल्यानंतर हा पहिला धक्का बसलाय. ज्या दर्शन बांदेकर या खेळाडूकडून नक्कीच अशा अपेक्षा होता या आज या मैदानावरती. पहिल्या सामन्यात ज्या दर्शन बांदेकर कडून नक्कीच आपण काही उत्तुंग फटके देखील पाहायला मिळाले होते, तो खेळाडू या सामन्यात मात्र पूर्णपणे निराशा करतोय. जी आशा होती, जी अपेक्षा होती, त्या आशा अपेक्षांच्या बोजाखाली काहीसा दबला गेल्यासारखं वाटलं या ठिकाणी फलंदाज. कारण दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा आघात करण्याच्या प्रयत्नात फलंदाज दर्शन माघारी परतल्यानंतर जी दर्शनची कसर आहे ती उणीव पूर्णपणे या मैदानावरती आपल्या संघाला भासू न देणे आणि ही उणीव न भासण्यासाठी मैदानात अजून एक नवीन फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. विशाल लुडबे हा फलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय मैदानावरती. 1 डाऊनच्या रूपात न्यू बॅटर मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. साथ दिली जाईल या मैदानावरती फलंदाज निखिल पराडकर या फलंदाजाची. सोहेलच्या माध्यमातून हा चेंडू यावेळेस अप्रतिम फटका, लिदर क्रिकेटची आठवण करून देणारा, डोळ्यांचं पाळणं फेडणारा हा फटका पाहायला मिळतो या मैदानावरती. फलंदाज विशाल लुडबे यांच्या बॅट मधून बॅकफुटला गेल्यानंतर कव्हरच्या दिशेनं एक सुरेख बॅकफुट पंच, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, मिळालेल्या 4 धावा आणि या 4 धावांनी सांघिक आणि वैयक्तिक खातं हे देखील खोललं जातंय फलंदाज विशालच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला विचार मंथन करायला लावणारी ही फलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल देखील केला जातोय आणि तदनंतर क्षेत्ररक्षण ठीकठाक सजवल्यानंतर गोलंदाज सोहेल, खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय समोरच्या दिशेला.
चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळालंय. लॉंग स्टॉपच्या दिशेनं चेंडू आला, चेंडू अडवला गेलाय. चांगलं फील्ड आणि तदनंतर हा चेंडू निर्धाव घडल्यानंतर टीमचं टोटल स्थिरावलं जात आहे मात्र 4 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय सोहेलच्या माध्यमातून. फटका निघालाय, फटका देखील तेवढासा सुरेख पाहायला मिळालाय परंतु शॉट क्षेत्ररक्षणात त्या ठिकाणी नक्कीच मिडल मध्ये चांगलं फील्ड पाहायला मिळतंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगानं आल्यानंतर चेंडू रोखला जातोय, खर्ची घातली जाते ती मात्र केवळ 1 धाव आणि या एका धावेनंतर एकंदरीत धावसंख्या जर बघितली तर प्रथमतः फलंदाजी करत असताना जय गणेश देवली संघाची धावसंख्या ही मात्र स्थिरावली जाते ती एका गड्याच्या मोबदल्यात 5 या आकड्यावरती. नक्कीच एके स्पोर्ट्स वरवडे संघाचा विचार केला पहिल्या षटकाच्या खेळाडूंना गोलंदाजी हाताळली तर सोहेल शेख नक्कीच कौतुक करावं लागेल गणेश सर, कारण पहिला सामना जर बघितला पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवरती षटकार बसला होता सोहेलच्या विरोधात आणि त्यानंतर कमबॅक करत असताना 5 चेंडूत 1 धाव खर्ची घालत असताना मात्र 1 गडी बाद ज्या खेळाडूंना केला होता या सामन्यात देखील त्याच प्रकारचं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय. एका षटकात केवळ 5 धावा खर्ची घातल्यात या सोहेल शेखने आणि धावसंख्या स्थिरावून ठेवली ती मात्र केवळ 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात, सुंदर सुरुवात दिली एके स्पोर्ट्स वरवडे संघाला गोलंदाजीमध्ये परंतु जी सुरुवात आपली सावध झाली संत झाली ती सावध सुरुवात काहीशी बदलवण्यासाठी यावेळेस नक्कीच विशाल लुडबे प्रयत्नशील पाहायला मिळतोय स्ट्राईक एट वरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आखूट टप्प्याच्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्नात फलंदाज पाहायला मिळतोय मात्र हा चेंडू देखील डॉट राहिल्यानंतर गोलंदाजी मार्क वरती एक नवीन चेहरा. यावेळेस ऑन साइडला फटका निघालाय, डीप स्क्वेअर क्षेत्रात फटका निघतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय पण तोपर्यंत मात्र मिळते ती केवळ एक सिंगल आणि या सिंगल निशी स्कोरबोर्ड देखील परावर्तित 6 या आकड्यावरती. या स्पर्धेचा म्हणजेच वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा गोलंदाजीमध्ये पहिला हॅट्रिक वीर पाहायला मिळतोय. या खेळाडूंना या स्पर्धेतील पहिल्याच दिवसात पहिली हॅट्रिक नोंदवली तो गोलंदाज रुपेश जाधव गोलंदाजी मार्कवरती सज्ज असताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला चेंडू ऑन साइडला फटका निघालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती वेगानं चेंडू अडवलाय परतीची फेक केली जाते तोपर्यंत सहजरित्या एक सिंगल पूर्ण करतात पुन्हा दोन्ही फलंदाज आणि या सिंगल निशी टीमचं टोटल हे परावर्तित पाहायला मिळत आहे 7 या आकड्यावरती. 7 धावा आतापर्यंत विचार केला या षटकाचा 2 सिंगल 1 चेंडू निर्धाव म्हणजे चांगलं पृथक्करण देखील नक्कीच रुपेशचं पाहायला मिळत आहे. आखूट टप्प्याचा चेंडू क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने फटका उडवण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात बॅटची टॉप एज पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत पडलेली अजून एका धावेची भर स्कोरबोर्ड परावर्तित या एका सिंगल निशी घोषित स्वरूपाच्या धावेनं धावसंख्या परावर्तित 8 या आकड्यावरती. जसजसे सामना पुढे जात आहेत जसजशी स्पर्धा पुढे ढकलली जाते नक्कीच तसतसं रोमांच आणि क्रिकेटचा अद्भुत आनंद पाहायला भेटतो या मैदानावरती. कारण वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा विचार जर केला तर आजच्या दिवशी पहिल्या दिवशी तब्बल 5 संघ सहभागी होतात आणि या 5 संघांमध्ये आमने सामने प्रत्येक संघ एक सामना खेळेल म्हणजे प्रत्येक संघ वैयक्तिक 4 सामने खेळताना पाहायला मिळेल. या 4 मधून जे टॉपचे संघ असतील ते क्वालिफाय करतील संडे साठी आणि कुठचे 2 संघ नक्कीचे असतील हे पाहणं तेवढंच औत्सुक्य देखील ठरतंय या मैदानावरती. नक्कीच प्रत्येक संघ शर्तीचे प्रयत्न करतोय चढाओढ करतोय या मैदानावरती की आपण कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठीची ही लढाई पाहायला मिळते या मैदानावरती. एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत ही 9 धावांवरती स्थिरावल्यानंतर यावेळी चांगला चेंडू प्ले अँड मिस स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतो विशाल लुडबे यासाठी आणि तदनंतर मात्र हा चेंडू विकेट किपर गौरवच्या हातात विश्रांती घेतल्यानंतर धावसंख्या स्थिरावली जाते. एकंदरीत खेळ समाप्त होतोय नक्कीच 2 षटकांचा 12 चेंडूंचा. आमचे स्कोरर सन्माननीय गणेश राहुल सर यांच्याकडून आपल्याला माहिती पोहोचवली जाते की धावसंख्या ही स्थिरावते मात्र 9 या आकड्यावरती. नक्कीच सर ज्या संघानं आज सकाळच्या सत्रात तब्बल 49 धावा उभारल्या होत्या या मैदानावरती तो संघ पहिल्या 2 षटकात केवळ 9 धावा उभारताना पाहायला मिळतोय. पण ते क्रिकेटचा खेळच्या खेळात
नक्कीच आपण सांगू शकत नाही की हा एखादा संघ किती मोठा आहे आणि हा एखादा संघ कशा प्रकारे कामगिरी करू शकेल. नक्कीच या संघाचा विचार जर केला, या संघानं यापूर्वीच्या सामन्यात देखील पहिल्या 2 षटकात केवळ 6 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर पाठीमागे वळून न बघताना तब्बल 43 धावा 2 षटकात कुटणारा हाच संघ आणि त्यातील महत्त्वाचा जो हिरो ठरला होता तो खेळाडू स्ट्राईक एंडवरती निखिल पराडकर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला फटका उडवण्याचा प्रयत्न, जो फटका मनोचित्त होता, जो फटका मारायचा होता तो फटक्यात यश देखील नव्हतं, परंतु परिणामस्वरूप सरते शेवटी मात्र एक धाव नक्कीच पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. फटका निघाला ऑन साइडला, मिळवली एक धाव, एका धावेनं टीमचं टोटल 10 या आकड्यावरती आणि स्ट्राईक एंडवर पुन्हा एकदा विशाल लुडबे हे खेळाडू पाहायला मिळतात. अनुभव आहे या खेळाडूकडे, नक्कीच अनुभवासोबत आक्रमकता देखील आहे. म्हणजे अनुभवाला मिळालेली आक्रमकतेची जोड आज कशा प्रकारे पाहायला मिळते हे पाहणं गरजेचं. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, ऑन साइडला सुरेख, देखणा, बहारदार, आकर्षक चेंडू, सीमा रेषा पार, झिंग झिंग झिगाट षटकार आणि या षटकारांशी वरेनियम षटकार सिक्सर. धावसंख्या देखील परावर्तित तब्बल 16 या आकड्यावरती. नक्कीच एक बाहुबली आपण यापूर्वी पाहिला होता वेंगुर्ला तालुक्याचा, तर यावेळेस मालवणचा बाहुबली देखील फलंदाजी करत असताना मैदानावरती विशाल लुडबे स्ट्राईक एंडवरती षटकारानिशी. यावेळेस बॅक टू बॅक अजून एक फटका उडवण्याचा प्रयत्न, फटका तर खेळलाय समोरच्या दिशेला, परंतु यावेळेस फटका फसतोय कारण क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय मैदानावरती. सोनू कानडे चेंडूवरती आला, एक अप्रतिम झेल या खेळाडूनं टिपलाय. ज्या खेळाडूनं सोहेलच्या गोलंदाजीवर दर्शन बांदेकर या खेळाडूचा झेल टिपला होता, अगदी त्याच खेळाडूनं पुन्हा एकदा झेल टिपलाय तो विशाल लुडबे यांचा. आणि त्यानंतर मात्र विशाल लुडबे दुसऱ्या विकेटच्या रूपात माघारी परतत असताना वरेनियम विकेट पाहायला मिळते या मैदानावर आणि धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते, ती मात्र केवळ आणि केवळ 16 या धावसंख्येवरती. नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. वरेनियम कोकणनाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. न्यू बॅटर देखील मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. अजून एक लेफ्ट हँडेड फलंदाज, या खेळाडूकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्या ताकदीला त्या क्षमतेला न्याय दिला जाईल का या मैदानावरती हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारे समीकरण राहतंय या दोन्ही संघांचं. शेवटी कुठच्या संघाकडे सामना झुकतोय, किती धावांपर्यंत मजल मारले जाते. एकंदरीत प्रथमता फलंदाजी करत असताना जय गणेश देवली संघाकडून हे पाहूया. आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा ज्या खेळाडूंना आताच गोलंदाजीत विकेट मिळवली, गोलंदाज सचिन सज्ज पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा. खोलगडा टप्प्याचा चेंडू, फटका उडवण्याचा प्रयत्न, यावेळी देखील फटका हवेत आहे, फटका फसलाय, चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक. अजून एक साधा सोपा सुरेख झेल, बॅक टू बॅक विकेट, बॅक टू बॅक सफलता. फलंदाज प्रदेश रावले माघारी बॅक टू द पवेलियन आणि स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलेला केवळ आणि केवळ 16 या धावसंख्येवरती. ऑन हॅट्रिक गोलंदाज पुन्हा एकदा सचिन पाहायला मिळत आहेत या स्पर्धेत. आतापर्यंत जर बघितलं तब्बल 2 गोलंदाज ऑन हॅट्रिक पाहायला मिळालेत, परंतु त्यातील केवळ एका गोलंदाजानं हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेतील आतापर्यंतची एकमेव हॅट्रिक जो संघ गोलंदाजी करतोय त्याच संघातील खेळाडूच्या नावे आहे. तो गोलंदाज रुपेश जाधव फील्डवर आपल्याला पाहायला मिळतो यावेळेस सद्यस्थितीमध्ये. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावते, मात्र 16 या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना खेळ समाप्त होतोय तब्बल 4 चेंडूंचा. म्हणजे अजूनही या डावाचा विचार केला तब्बल 8 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि या राहिलेल्या 8 चेंडूंमध्ये किती धावा या उभारल्या जात आहेत पाहणं हे नक्कीच औत्सुक्याचं ठरतंय मैदानावरती. 4 षटकांचा सामना 35-40 धावांचं आव्हान जरी दिलं गेलं तर नक्कीच एक फायटनिंग टोटल असेल हे मात्र नक्की. आणि तदनंतर म्हणूनच मैदानात वापसी उभा ठाकतोय फलंदाज. न्यू बॅटर मैदानात वैभव परब सज्ज. यावेळी चांगला चेंडू वेगवान पाहायला मिळाला, एक भन्नाट वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय, विकेट किपरला बीट केलं जात आहे, चकवा दिला जातोय त्या ठिकाणी. विकेट किपरच्या हातातून निसटलेला चेंडू, फलंदाज देखील चेंडू पाहत बसलाय आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव घडल्यानंतर या षटकात देखील कमबॅक केलाय गोलंदाज सचिन यांनी.
यावेळी चेंडू आखूड टप्प्याचा पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बहुधा फसलाय कारण चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक. अजून एक अष्टपैलू खेळाडू, अनुभवी गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तो क्षेत्ररक्षक, तो खेळाडू चेंडूवरती आल्यानंतर अंकुश बांबळेकर यांच्या माध्यमातून टिपलेला अजून एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळालाय. वरेनियम विकेट आणि तदनंतर स्कोरबोर्ड 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली गेली, ती मात्र 16 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर देखील बदल पाहायला मिळतोय. एके स्पोर्ट्स वरवडे संघाकडून शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. नवीन फलंदाज मैदानात देखील नक्कीच पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवर दर्पण आचरेकर हा खेळाडू पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज निखिल पराडकर. या खेळाडूकडून आशा आहे, अपेक्षा आहे, नक्कीच या षटकाला मोठं बनवावं लागेल. फलंदाजी होईल का, ताकदवर ताकदची आजमाईश केली जाईल का यावेळेस मैदानावरती. जय गणेश देवली संघाकडून नक्कीच पाहूया. पहिल्या चेंडूवर देखील मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, साईडची बॅटची हलकीशी कड घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मिळालेली एकदा एका धावेने टीम टोटल परावर्तित 17 या धावसंख्येवरती. आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच फलंदाजी करण्यासाठी उतरतोय फलंदाज दर्पण आचरेकर. होईल सज्ज स्ट्राईक एंडवरती. समोर नक्कीच ऑन साइडला तब्बल 5 क्षेत्ररक्षक तैनात केल्यानंतर ऑफ साइडला 4. हे फील्ड प्लेसमेंट नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाज अमित. यावेळेस हा चेंडू काहीसा फसवा पाहायला मिळालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. सोहेल चांगली फेक करतोय, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. या खेळाडूंना प्रभावित केलंय सोनू कानडे, हा देखील स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या खेळाडूंच्या इर्द गिर्द एके स्पोर्ट्स वरवडे संघ आज उतरला या मैदानावरती. कशा प्रकारे असेल या खेळाडूंचा खेळ, यावरती जास्तीत जास्त भवितव्य असेल या संघाचं. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फलंदाज निखिलचा चुकतोय आणि तदनंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात या फलंदाजाला अडकवलं. यावेळेस मैदानावरती फलंदाज निखिल पराडकर बॅक टू द पवेलियन माघारी परततोय. एकंदरीत धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात स्थिरावली जाते, ती मात्र केवळ 18 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर मैदानात देखील सज्ज पाहायला मिळतोय. एके स्पोर्ट्स वरवडे संघाच्या विरोधात एक युवा खेळाडू विकी रेगे हा फलंदाज नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. कशा प्रकारे असेल या खेळाडूकडून फलंदाजी. आतापर्यंत जर बघितलं तर हा डाव काहीसा कमी धावसंख्येवरती स्थिरावणारा पाहायला मिळतोय. जय गणेश देवली संघ थोडासा केविलवाण्या परिस्थितीत नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावरती. आपल्या पूर्णपणे गोलंदाजीच्या जोरावरती या सामन्यावरती आतापर्यंत आपल्या सामन्याला पकडमध्ये मजबूत ठेवलेला पाहायला मिळाला एके स्पोर्ट्स वरवडे संघानं. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, फटका निघालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रात आहे, आलाय तैनात, चेंडूवरती येतोय, मात्र जो अंतिम प्रयत्न जे कार्य कंप्लीट करण्याची आवश्यकता होती ते कार्य हातून घडत नाहीये. हातून चेंडू निसटतोय. क्षेत्ररक्षक जोहेल नाईकच्या प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली एक सफलता, जीवनदान, धावसंख्या स्थिरावलेलं 19 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू दर्पण आचरेकरसाठी पाहायला मिळाला. एक वेगवान अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तदनंतर मात्र धावसंख्येचा एकंदरीत विचार केला, स्कोरबोर्ड देखील स्थिरावलेला पाहायला मिळतोय. निश्चांकी धावसंख्येवरती आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर सर्वात कमी टोटल 28 धावा आपण पाहिल्या.
27 धावा माफ करा पाहिल्या, परंतु यावेळेस ही धावसंख्या त्यापेक्षाही कमी काहीशी पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्या 20 या आकड्यावरती. बहुधा अंतिम चेंडूचा खेळ आहे बाकी आणि गोलंदाज अमित. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावर चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू द बॉलर निघालेला फटका. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. चांगलं कार्य यावेळेस फील्ड मध्ये गोलंदाजीत. वेगानं आलेला चेंडू त्याला रोखण्याचा प्रयत्न, परंतु प्रतिस्पर्धी संघाला मिळालेले 1 धाव आणि 24 चेंडूंच्या या खेळात धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावते ती 21 या आकड्यावरती. विशाल लुडबे यांच्या बॅटमधून निघालेला एकमात्र चौकार, सचिनच्या विरोधात निघालेला एक फटका, जो फटका मारला होता फलंदाज विशाल लुडबे यांच्या बॅटमधून. एक खेळाडू वगळला, 13 धावांची वैयक्तिक खेळी, तर बाकीचे सर्व खेळाडू केवळ मैदानात हजेरी लावण्याचं काम करतायत त्या मैदानावरती. खास करून ज्या खेळाडूंकडून आशा होती, अपेक्षा होती, या खेळाडूंनी निराश केलं. एकंदरीत या पहिल्या डावात तब्बल 3 खेळाडू आपला भोपळाही न फोडता बाद होत आहेत, तर फलंदाज निखिल पराडकर हा खेळाडू एका बाजूने साथ देतोय, काही काळ मैदानावरती टिकत फलंदाजी करण्याचा त्याचा देखील प्रयत्न. फलंदाजी तब्बल 4 धावा या निखिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 खेळाडूंच्या या काहीशा संतोषा फलंदाजीच्या जोरावरती धावसंख्या उभारली जाते श्री जय गणेश देवली संघाकडून. ती तब्बल 21 धावा म्हणजे विजयासाठी आवश्यकता असेल 22 या धावसंख्येची. काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या इनिंग दरम्यान 22 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल या मैदानावरती बघूया, पाहूया, ऐकूया. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल घडवून आणूया आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया सन्माननीय गुरु चिटणीस सर यांना. तोपर्यंत मी सचिन सावंत काही काळ आपली वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेतून रजा घेतोय. पुन्हा भेटूया पुढील सामन्याच्या पहिल्या इनिंग्स दरम्यान. चला विनंती असेल अथर्व क्रिकेटर्स 70 संघाचा कर्णधार तसेच FC सुपर सिक्सर दोडामार्ग संघाचा कर्णधार आपल्याला की आपण कृपया टॉस साठी कमेंट्री बॉक्स कडे या. धन्यवाद सचिन. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातील 4थ्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये समालोचन कक्षातून मी स्वतः गुरु चिटणीस, माझ्याबरोबर सचिन सावंत, बादल चौधरी यांच्या वतीनं या मैदानावरती तर tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या असंख्य क्रिकेट रसिकांचं देखील या स्पर्धेदरम्यान हार्दिक हार्दिक स्वागत. विजयासाठी आवश्यकता 22 धावांची आणि या 22 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी गौरव सडेकर सोनू काणे हे मैदानात. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती पहिलं पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक घेऊन पायस अल्मेडा आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिलं षटक पायस अल्मेडा, पहिला चेंडू गौरवला, चेंडू टप्पा पडल्यानंतर किंचितचा बाहेरच्या दिशेला वळला, त्याचा अंदाज चुकतोय. पहिल्या चेंडूची गणना निर्धाव झाल्यानंतर दुसरा चेंडू कव्हरच्या दिशेनं एक देखणा फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार जातोय. 4 धावांचा टेप. 4 धावांना 22 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली. त्याच पद्धतीनं आपल्या वैयक्तिक डावाची देखील सुरुवात करतोय तो गौरव सडेकर आणि संघाची धावसंख्या 2 चेंडू अखेर बिनबाद 4 22 धावांचा एकंदरीत पाठलाग करताना गौरव सडेकर याची आक्रमक सुरुवात. हा सामना संपण्यासाठी 4थ्या षटकाची वाटच आम्ही बघणार नाहीत याची निश्चितपणे या ठिकाणी चुणूक दाखवली या अगोदरच्या चेंडूवरती मारलेल्या चौकारातून ती गौरवनं. परंतु त्यानंतर पायस देखील तेवढा चाणाक्ष, तेवढा चतुरस्त्र गोलंदाज लगेच आपल्या लाईन मध्ये बदल घडवून आणतोय आणि गौरवला फटका खेळण्यापासून वंचित ठेवतोय. परिणामी पुढचाही चेंडू, ज्या चेंडूची गणना एकंदरीत निर्धाव म्हणून आपल्याला पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या पहिल्या 3 चेंडू अखेर बिनबाद 4.
पुन्हा एकदा एक मोठा फटका, या मात्र घोषित स्वरूपातल्या क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जातोय. सावंतवाडीचं जिमखाना मैदान ज्याच्यामध्ये थर्ड मॅन पासून फाईन लेग पर्यंतचं जे क्षेत्र आहे ते घोषित स्वरूपातलं क्षेत्र आहे. ज्या ठिकाणी कितीही लांब कितीही मोठा फटका जरी फलंदाज खेळला तरी त्या फटक्यावरती केवळ एका धावेची भर ही संघाच्या खात्यामध्ये घातली जाऊ शकते. त्या पद्धतीचा हा फटका गौरव सडेकरनं खेळला. पूर्ण वर्तुळाकार जर मैदान असतं तर निश्चितपणे या फटक्यावरती चौकार षटकाराची मोहर लागली असते. परंतु सावंतवाडीचं हे जिमखाना मैदान अर्ध वर्तुळाकार, त्यामुळे फटका बसलाय तो गौरवला. परिणामी केवळ या फटक्यातून एका धावेवरती त्यानं मानलंय समाधान आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती एका धावेच्या जोरावरती 5 धावांच्या टप्प्यावरती. पुन्हा एकदा विनंती असेल अथर्व क्रिकेटर 70 विरुद्ध FC सुपर सिक्सर दोडामार्ग दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी कृपया संपर्क करा. पुढचा चेंडू पायास सामना करेल सोनू कानडे. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळायचा प्रयत्न. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ते 2 क्षेत्ररक्षक आपण बघतो, एक मिड विकेटला एक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला. त्यामुळे पॉइंटच्या क्षेत्रावरून फटका खेळावा, चौकार वसूल करावा हा मनसुबा सोनूचा. पुढच्या प्रयत्नात एक ओव्हरपिच पद्धतीने चेंडू लॉफ्टेड फटका थेट गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, डीप एक्स्ट्रा कव्हरवरती उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं. आणि पहिला वैला गडी सोनू कानडे पुन्हा एकदा सर्वांना निराश करतोय. ज्या पद्धतीची निराशाजनक कामगिरी त्यानं पहिल्या सामन्यात केली होती, त्याला भोपळाही फोडता आला नव्हता, तीच कामगिरीची पुनरावृत्ती याही सामन्यात सोनूकडनं होत आहे. सोनू निराश करतोय, पहिला धक्का बसतोय तो वरवडे संघाला आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 5 वरते. पुन्हा एकदा विनंती असेल दोडामागचा संघ त्याचबरोबर 70 गोवाचा संघ आपले दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी संपर्क करा. 70 संघाचा या ठिकाणी कर्णधार पोहोचलाय. दोडामाग संघ आपला कर्णधार कृपया टॉस साठी कृपया संपर्क करा. नवीन फलंदाज आता मात्र जोएल नाईक, ज्याच्याकडनं देखील बऱ्याचशा अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात काहीसा निराश जोएलनं देखील केलं. आपल्या खेळांना बघूया ती भरपाई या सामन्यामध्ये जोएल करेल का, आपल्या संघाला विजयाच्या दृष्टीने विजय रथावरती आडूड करून देईल का गौरव सडेकर. दुसऱ्या बाजूनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जोएल नाईक ही फलंदाजीची जोडगोळी. एकंदरीत धावसंख्या 5 वरती स्थिरावलेली. पहिला वैला षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानावरती संपलेला. शेवटच्या चेंडूवरती पहिल्या षटकाचा मिळालेली एक महत्वपूर्ण वरनियम विकेट आपल्याला पाहायला मिळते पायस अल्मेडाचे. दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती दर्शन बांदेकर, ज्याला स्टार ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून संबोधलं जातं, ओळखलं जातं, तो उंचपुरा असा दर्शन बांदेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. सामना करेल गौरव सडेकर. नवीन षटकातला पहिला चेंडू त्या ठिकाणी आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, केवळ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेनं फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न, या प्रयत्नात गौरवला आलेला दिसतंय ते अपयश. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला दिसला नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक विशाल लुडबे यांनी पूर्ण केलंय आणि या फसलेल्या फटक्यावरती गौरव अतिरिक्त धाव घेणार नाही याची मात्र त्याने घेतलेली पुरेपूर दक्षता. पुन्हा एकदा मारलाय फटका, गेलाय फटका, निश्चितपणे चेंडू हवेमध्ये पार करेल का सीमारेषा. चेंडूनं पार केली आहे सीमारेषा. एक महत्वपूर्ण षटकार गौरवच्या बॅट मधून एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होते. 11 अशी एकंदरीत धावसंख्या या 22 धावांचा पाठलाग करताना निम्म्या धावसंख्येचा टप्पा या ठिकाणी सर झालाय. निम्म्या धावसंख्येचा टप्पा सर करणं अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा बॅकफुटला जाऊन पंच करतोय, फॉलो थ्रू मध्ये येतोय गोलंदाज, चेंडू मागे चेंडू अडवतोय, प्रयत्न त्या ठिकाणी फेक केली जाते आणि त्या ठिकाणी फलंदाजांमध्ये ताळमेळाचा दिसतोय तो पुन्हा एकदा स्पष्टपणे अभाव. पहिल्या सामन्याचा जर एकंदरीत विचार केला होता त्यावेळी चुकीचा कॉल झाला होता, जोएल नाईक त्यावेळी धावबाद झाला होता आणि यावेळी पुन्हा एकदा चुकीचा कॉल होतोय. यावेळी गौरव सडेकर धावबाद होतोय आणि या 2 फलंदाजांमध्ये जो ताळमेळाचा अभाव पहिल्या सामन्यात देखील आपण बघितला होता तोच अभाव याही सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचाच फटका निश्चितपणे संघाला बसतोय. दुसरा धक्का जो गौरव आत्मविश्वासानं फलंदाजी करत होता त्याचा मात्र घडी माघारी परततोय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज दोडामार्ग संघ कर्णधार या जरा टॉस साठी. टॉस झाल्यावर
नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. सुजय पाटकर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून जेवढ्या धावा जमवल्यात तेवढ्या धावा जमवण्याची अतिशय आवश्यकता राहिलेल्या चेंडूंमध्ये. दर्शन बांदेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती. थोडंसं त्या ठिकाणी मला वाटतं रनमध्ये गडबडाट नव्हती, परंतु स्क्वेअर लेगचे पंच आपल्या जागेवरती न गेल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. सामना करेल सुजय पाटकर. एक वेगवान पद्धतीचा आखूट टप्प्याचा चेंडू सुजयच्या कानाला हवा घालत त्या ठिकाणी जातो यष्टीरक्षकाच्या दिशेनं, ज्याच्यावरती कोणतंच उत्तर नव्हतं सुजयकडे. असा हा चेंडू. एकंदरीत जे चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती केली गेली. पुन्हा एकदा अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मिस होतोय. एक चांगली गोलंदाजी. एक षटकार ठोकल्यानंतर कशा पद्धतीचं कमबॅक व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं कमबॅक गोलंदाजीमध्ये दर्शन बांदेकर कडनं होताना दिसतंय. पुन्हा एकदा यावेळी मात्र 2 पहिले चेंडू आखूट टप्प्याचा. हा चेंडू काहीसा फुलर लेन पद्धतीचा, ज्याच्यावरती पुन्हा एकदा बीट होतो तो सुजय पाटकर. एकंदरीत अजून एका चांगल्या षटकाची होते सांगता. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानावरती समाप्त होतोय. 22 धावांचा पाठलाग खरं तर करतोय हा मैदानावरती वरवडेचा संघ. आणि या 22 धावांचा पाठलाग करत असताना बिन 1 गडी बाद 2 गडी बाद मला वाटतं 11 अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती स्थिरावलेली आहे. मेघना टॉस मारतोय. आताच काय तो चेंज त्याचं नाव घालून दे ना. रजवल नाव घालून दे. नाव घालून दे रजवल. तिसऱ्या षटकाला झालेली सुरुवात. एकंदरीत 11 धावांची आवश्यकता असताना पहिला आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती मारलेला पुलचा फटका जोएलच्या बॅटमधून निघतोय सरळ सीमापार 4 धावांसाठी. एकंदरीत गोलंदाजीच्या मोर्चावरती बघूया कोण गोलंदाज येतोय. मला वाटतं विकी रेगे नावाचा गोलंदाज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती जो आखूट टप्प्याचा त्याने फेकला त्याच्यावरती पुलचा फटका खेळल्याचं जोएल नाईकनं अगदी स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर 4 धावांसाठी. 15 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. एक फुलर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती मनगटाचा वापर करत मिड विकेटच्या दिशेनं फटका खेळण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न जोएल नाईककडनं आपण या अगोदरच्या चेंडूवरती बघितला. बॅट आणि बॉलचा झालेला पुन्हा एकदा संपर्क झालेला दिसला नाही. परिणामी अजून एक चेंडू ज्याची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती केली गेली. या मात्र चांगला कनेक्ट झालाय. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरनं जाईल का सीमाबाहेर हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पंचांचा निर्णय येणं बाकी. मला वाटतं फलंदाज होतोय बाद. जोएल नाईक एक आक्रमक फटका खेळावा, सामना निश्चितपणे समाप्तीकडे वळवावा हा प्रयत्न एकंदरीत या फटक्यामागे दिसतोय तो जोएल नाईकचा. हा प्रयत्न त्याचा कमालीचा अयशस्वी ठरतोय. आणि तिसरा एकंदरीत हादरा, अजून एक वरनियम विकेट ही निश्चितपणे त्या ठिकाणी देवली संघाच्या खात्यामध्ये मिळतंय. आणि तिसरा एकंदरीत हादरा बसतोय तो अर्थात वरवडे संघाला. संघाची धावसंख्या ही 15 वरती स्थिरावलेली. 9 चेंडू आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता. धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहे. ही स्पर्धा आपण बघतोय, अनुभवतो कोकण नाऊच्या माध्यमातून. स्पॉन्सर्ड बाय व्हेरेनियम क्लाउड लिमिटेड, को पॉवर्ड बाय विशाल सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं ही स्पर्धा एक देखणी स्पर्धा सिंधुदुर्ग नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये, गोवा राज्यामध्ये या ठिकाणी नावाजलेली स्पर्धा. आणि या स्पर्धेचा 4था सीझन आपण पाहतोय, आपण अनुभवतोय सावंतवाडीच्या या ऐतिहासिक जिमखाना मैदानावर. पुढचा चेंडू फ्लिकचा एक फटका. जोएलला माहिती आहे की धावा कमी आहेत, चेंडू जास्त आहेत. एकेरी धावा काढल्या तरी संघ निश्चितपणे विजयाच्या दृष्टीने मार्गक्रमण करू शकतो. असं चांगलं क्रिकेट, एक इंटेलिजंट क्रिकेटचा या ठिकाणी प्रदर्शन मैदानावरती दाखवतोय सोहेल शेख. आणि पहिल्याच चेंडूवरती एकेरी धाव काढत आपलं त्यानं वैयक्तिक खातं उघडलंय. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. आणि राहिलेल्या 8 चेंडूवरती अजूनही विजयाचं लक्ष विचार केला गेला तर 6 धावांची अजूनही असेल आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता.
मारलाय फटका सुजायच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर इट्स अ मॅच फिनिशिंग वर्णियम ब्रँडेड षटकार बाद सुजय पाटकर. षटकार निघतोय सुजयच्या बॅट मधून. सामना या ठिकाणी तिसऱ्या षटकात संपवला जातोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की शेवटच्या षटकाची आम्ही वाट बघणार. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले